जगातील सर्वात महागडे हिरे ज्या किल्ल्यातून बाहेर गेले, जेथे टाळी वाजवली की किलोमीटर दूर आवाज ऐकू येतो, तो किल्ला म्हणजे गोलकोंडा. नमस्कार मित्रांनो, आज आपण भारतातीलच नव्हे तर जगातील सर्वात श्रीमंत किल्ल्यापैकी एक असलेल्या गोलकोंडा किल्ल्याचा संपूर्ण इतिहास पाहणार आहोत. हा किल्ला फक्त दगडांचा नाही, तर हिरे, सुलतान, युद्ध, विश्वासघात आणि अफाट बुद्धिमत्तेची कहाणी आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण मी सांगणार आहे गोलकोंडा किल्ला का पडला. गोलकोंडा किल्ल्याचा मुख्य प्रवेशद्वार म्हणजे फतेह दरवाजा. हा दरवाजा फक्त प्रवेशासाठी नाही, तर तो सुरक्षा, युद्ध आणि बुद्धिमत्तेचे प्रतीक आहे. फतेह दरवाजाची रचना पूर्णपणे लोखंडी खिळ्यांनी मढवलेली आहे. उंची सुमारे 25 फूट आहे. जाड लाकूड, लोखंड अशा प्रकारे ह्याची रचना आपल्याला दिसते. हत्तीच्या हल्ल्यापासून संरक्षणासाठी बाहेर तीक्ष्ण लोखंडी काटे आपल्याला दिसत आहे दरवाजावर. हत्ती दरवाजावर आदळला तरी दरवाजा तुटू नये अशी रचना केलेली आहे. फतेह दरवाजाजवळ जर एकदाच जोरात टाळी वाजली तर तो आवाज थेट किल्ल्याच्या सर्वोच्च भागात ऐकू येतो. याचा उपयोग शत्रू आल्याचा इशारा सैनिकांना सतर्क करण्यासाठी केला जात होता. दरवाजातून आत आल्यानंतर आपल्याला एका साईडला येथे 1, 2, 3 असे खांब दिसतात. याच्यामध्ये लाकूड टाकून आग पेटवत होते आणि तेल गरम करत होते. साईडला आपल्याला जिना दिसतो आहे. येथून वरती जाण्यासाठी दुसरा एक जिना आहे आणि दरवाजाच्या वरती होल आहे. तेथून तेल टाकण्यासाठी येथे तेल गरम करत असत. म्हणजे शत्रू आले की पटकन आपण तेल गरम करून त्या होलमधून शत्रूवर टाकण्यासाठी ही व्यवस्था केलेली होती. गोलकोंडा किल्ला कोठे आहे? हैदराबाद, तेलंगणा येथे आहे. गोलकोंडा या नावाचा अर्थ तेलुगूमध्ये गोल्ला म्हणजे मेंढपाळ, कोंडा म्हणजे टेकडी, म्हणजेच मेंढपाळांची टेकडी. सुरुवातीला हा किल्ला खूप साधा होता, पण पुढे तो संपूर्ण भारतातील सर्वात श्रीमंत राजधानी बनला. गोलकोंडा किल्ल्याची सुरुवात इसवी सन 1143 च्या सुमारास झाली. तेव्हा हा फक्त मातीचा किल्ला, लहान चौकी, संरक्षणासाठी बांधलेला बुरुज होता. इसवी सन 1323 नंतर बहमनी सुलतानांचा काळ आला. दक्षिण भारतात बहमनी सुलतान उदयास आले. गोलकोंडा किल्ला त्यांच्या ताब्यात गेला आणि त्यांनी किल्ल्याचे दगडी बांधकाम केले, संरक्षण वाढवले, व्यापारी मार्ग विकसित केले. इसवी सन 1518 मध्ये कुतुबशाही घराण्याचा उदय झाला. बहमनी सल्तनत कमकुवत झाले. तेव्हा कुली कुतुब उल मुल्क यांनी स्वतंत्र कुतुबशाही सल्तनत स्थापन केली. गोलकोंडा ही त्यांची राजधानी बनली. गोलकोंडामध्ये दगडी पाईपलाईन, गुप्त तलाव, दुर्गम चेरू अशी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केलेली होती. हाताने चालणाऱ्या यंत्राने 480 फूट उंच पाणी राजवाड्यापर्यंत पोहोचवलं जायचं. पाणी आधी प्राण्यांना दिलं जायचं, मग माणसांसाठी वापरलं जायचं. का तर शुद्धतेची खात्री करूनच मग ते माणसांसाठी वापरलं जात होते. गोलकोंडा किल्ला फक्त युद्धासाठी प्रसिद्ध नव्हता, तर राजघराण्याच्या दैनंदिन जीवनासाठी असलेल्या प्रगत व्यवस्थांसाठी ओळखला जात होता. त्यातील एक महत्वाची व्यवस्था म्हणजे लॉन्ड्री सिस्टीम. यामध्ये आपल्याला हा प्लेस जो दिसत आहे तेथे लॉन्ड्री सिस्टीम वापरली जात होते. राजे, राण्या, राजपरिवार, दरबारी सरदार, सामान्य लोकांसाठी असं वेगळे 2 प्लेस होते. किल्ल्यातील शुद्ध पाणीपुरवठा यंत्रणेतून पाणी खास लॉन्ड्री एरियामध्ये आणलं जायचं. दगडी टाक्या तयार केलेल्या होत्या. आधी पाणी तपासलं जायचं, मग वापरात आणलं जात होतं.
आता आपण किल्ल्याच्या वरती चाललो आहोत. येथे भक्त रामदास यांचे मंदिर आहे. ज्या किल्ल्यात भक्ताला शिक्षा झाली तेथेच देवाने हस्तक्षेप केला. भक्त रामदास हे कोण होते? भक्त रामदास हे कुतुबशाही राजवटीतील कर वसुली अधिकारी होते. भगवान रामांचे निष्ठावंत भक्त. रामदासांनी सरकारी निधीतून भगवान रामांचे मंदिर बांधले, पण ते राजाच्या आज्ञेशिवाय बांधल्यामुळे राजाने हा गुन्हा मानला. कुतुबशाही राजाने संतप्त झाला आणि रामदासांना शिक्षा सुनावली. 12 वर्षाची कैद. गोलकोंडा किल्ल्यातील कठोर तुरुंगात 12 वर्षासाठी कैदेत टाकण्यात आले. लोककथेनुसार असे सांगितले जाते की भगवान राम आणि लक्ष्मणांनी राजाला दर्शन देऊन रामदासांची कैदेतून सुटका करून घेतली. आता आपण वरती चाललो आहोत. वरती आपल्याला जे दिसत आहे तेथे अंबरखाना आहे. ज्या ठिकाणी हजारो तोफा आणि दारू साठवले जाते तो भाग म्हणजे गोलकोंड्याचं हृदय अंबरखाना. किल्ल्यातील शस्त्रसाठा आणि दारुगोळा ठेवण्याचे केंद्र. तोफा, बारूद, तलवारी, भाले, युद्धसामग्री हे सर्व अंबरखान्यामध्ये साठवले जात होते. अंबरखाना हा गोलकोंडा किल्ल्यात मुख्य तटबंदीच्या आत, राजवाड्याजवळ पण सार्वजनिक नजरेपासून दूर आहे. यामुळे शत्रूला अंदाज येत नसे की अंबरखाना कुठे आहे. जोपर्यंत आपण जवळ जात नाही तोपर्यंत आपल्याला अंबरखान्याची रचना दिसत नाही. खालून पाहिले तर आपल्याला अंबरखाना दिसत नाही. अंबरखान्याची बांधणी जाड दगडी भिंती, छतावर विशेष वायू विजन छिद्र, ओलावा न साचण्यासाठी नाल्या केलेल्या आहेत. युद्धकाळात अंबरखान्याचे महत्व खूप होते. वेढा पडल्यानंतर बाहेरून पुरवठा बंद होतो. किल्ला महिन्यापर्यंत लढू शकेल एवढा साठा येथे अंबरखान्यात केला जात होता. इतकी मजबूत शस्त्रसाठा व्यवस्था असूनही गोलकोंडा पडला. याचे कारण म्हणजे विश्वासघात. शस्त्र होतं, सैन्य होतं, पण दरवाजा आतून उघडला गेला. युद्ध फक्त तलवारीने जिंकता येत नाही. नियोजन आणि साठवण तितकीच महत्वाची असते. सुरक्षितता म्हणजे बुद्धिमत्ता. गोलकोंडा शांत आहे, पण अंबरखान्याच्या अजूनही युद्ध आठवतात. अंबरखाना जवळ आल्याशिवाय दिसत नव्हता शत्रूला. याच्या मागे मस्जिद आहे. मुख्य मार्गावरून दिसेल अशा ठिकाणी मस्जिद बांधलेली आहे. त्यामुळे शत्रू मस्जिद दिसत असल्यामुळे अटॅक करू शकत नव्हते अंबरखान्यावर. किल्ल्यामध्ये जर कोणी राजाचे मित्र राजा दुसरे येत असेल तर ह्या बुरुजावरून तोफ वाजवली जात असे आणि त्यांचं वेलकम केलं जात होते. पाहू शकता आपल्याला लांबून मस्जिदच दिसते, अंबरखाना दिसत नाही. जोपर्यंत जवळ जात नाही तोपर्यंत आपल्याला अंबरखाना दिसत नाही. या मशिदीची रचना तुम्ही पाहू शकता.
या मशिदीच्या रचनेवरूनच चार मिनारची रचना केलेली आहे. किल्ल्याचा इतिहास असा सांगतो की किल्ला पूर्ण बांधून तयार व्हायला 62 वर्षे लागली. पाया न घालता वरून खाली किल्ला बांधत आला आहे. ग्रॅनाइट, खास चुन्याचे वापरून याची मजबूती करण्यात आली आहे. येथून पुढे आलो की आपल्याला जगदंबा देवीचे मंदिर पाहायला मिळते आणि त्याच्या शेजारी महाकालीचे मंदिर आहे. 850 वर्षापूर्वीचे हे जुने मंदिर आहे. युद्धाचा किल्ला आणि आज देवीचं मंदिर गोलकोंडा येथेच वेगळा ठरतो. देवी जगदंबा म्हणजे आदिशक्ती स्वरूप, दुर्गा भवानीचं स्वरूप, शक्ती, संरक्षण आणि विजयाची देवता. त्या काळात युद्धाआधी देवीचं दर्शन म्हणजे विजयाची खात्री. मंदिराची रचना साधी दगडी बांधणीची आहे. लहान गर्भगृह आहे. जास्त अलंकार नाही, पण आध्यात्मिक प्रभाव प्रचंड आहे. भव्यतेपेक्षा श्रद्धेवर उभं आहे हे मंदिर. गोलकोंडा किल्ल्यात प्रत्येक मोठ्या युद्धाआधी सैनिक आणि सरदार जगदंबा देवीची पूजा करत. देवीचे मंदिर खूप सुंदर आणि प्रभावी आहे. आजही किल्ला पाहायला आलेले पर्यटक देवीचे दर्शन घेतात. किल्ल्यात येणारे पर्यटक थांबून येथे नमस्कार करतात. मंदिर सांगतं किल्ले पडतात पण श्रद्धा टिकते. ह्या मंदिराच्या शेजारीच महाकालीचेही मंदिर आहे. देवी महाकाली म्हणजे काळाची अधिराष्ट्री देवी, शक्ती, विनाश आणि संरक्षणाचं प्रतीक, दुष्ट शक्तीचा नाश करणारे. त्या काळात अशी श्रद्धा होती, महाकाली जेथे असते तेथे शत्रू टिकत नाही. युद्ध सुरू करण्याआधी मोठ्या संकटाच्या वेळी महाकाली देवीची विशेष पूजा केली जायची. सैनिकांचा विश्वास होता, देवी किल्ल्याचे रक्षण करते, मृत्यूचा भय दूर करते. याही मंदिराची रचना साधी पण मजबूत दगडांची आहे, पण ऊर्जेची तीव्रता जाणवते. पुढे आपण आलो की आपल्याला दिवाणी खास पाहायला मिळते. दिवाणी म्हणजे सभा, खास म्हणजे निवडक. फक्त राजांसाठी, खास सरदारांसाठी, परदेशी राजदूतांसाठी येथे मीटिंग भरवली जात असे. सामान्य प्रजेची कामं येथे चालत नव्हती. दिवाणी खासमध्ये युद्धाचे निर्णय, कर आणि महसूल धोरण, परराष्ट्र संबंध, किल्ल्याची सुरक्षा व्यवस्था, शस्त्रसाठा आणि सैन्य हालचाली यावर येथे चर्चा केली जात असत. येथे घेतलेला एक निर्णय संपूर्ण भविष्य बदलून देत असे. 1518 मध्ये कुतुबशाहीची स्थापना झाली. बहुमनी सल्तनत कमकुवत झाली. त्यामुळे सुलतान कुलीने स्वतंत्र कुतुबशाही राज्य जाहीर केलं. गोलकोंडा किल्ला याला राजधानी म्हणून ओळखले गेले. हा क्षण गोलकोंडाच्या सुवर्ण काळाची सुरुवात ठरतो. कुतुबशाही काळात गोलकोंडा म्हणजे दक्षिण भारतातील सर्वात सुरक्षित किल्ला. हिरे, सोनं, व्यापारी आणि सैन्य यांचे केंद्र. त्यामुळे कुतुबशाहीने किल्ल्याची रचना मजबूत केली आणि योग्य पद्धतीने किल्ला
बांधण्याचा आदेश दिला. किल्ल्याची मजबूती खूप आहे. किल्ल्याला एकूण 8 दरवाजे आहेत. 87 बुरुज, 3 किलोमीटर लांब तटबंदी आहे आणि त्यावेळेला 45,000 सैनिक किल्ल्यावर होते. त्यामुळे किल्ला मजबूत राहिला. कुतुबशाही राजे केवळ योद्धे नव्हते, ते दूरदृष्टीचे शासक होते. किल्ल्यावरची प्रमुख वैशिष्ट्ये म्हणजे फते दरवाजाजवळ टाळी मारली की किल्ल्याच्या टोकापर्यंत आवाज जायचा. गरम तेल, पाणी ओतण्याची व्यवस्था केली होती. दरवाजाच्या वरती छिद्र पाडून. हत्तीरोधक दरवाजे होते. नैसर्गिक एअर कंडिशन आतमध्ये. गुप्त बोगदे होते. दिवाणे खास होते. राजन्याय सभा वेगळी होती यांची. पाणी पुरवठ्याची सोय खूप व्यवस्थित केली होती किल्ल्यावर. त्यामुळे किल्ला एकदम मजबूत तयार झालेला होता. किल्ल्यामध्ये मस्जिद, रामदास मंदिर, जगदंबा मंदिर, महाकाली मंदिर हे प्रामुख्याने बांधले गेले होते. प्रमुख कुतुबशाही सुलतान 1518 ते 1543 मध्ये सुलतान कुली कुतुबशाह होते. संस्थापक किल्ल्याचा विस्तार ते पाहत होते. जमशेद कुतुबशाह अंतर्गत संघर्ष जर होत असेल तर त्याच्यावर त्यांनी चर्चा करून किल्ल्याचं संरक्षण करत. इब्राहिम कुतुबशाह प्रशासन सुधारक होते. मोहम्मद कुली कुतुबशाह 1580 ते 1612 या काळात मोहम्मद कुली कुतुबशाह होते. हैदराबाद शहराचा संस्थापक म्हणून ते ओळखले गेले. चारमिनार त्यांनी बांधला. कवी, साहित्यप्रेमी, दख्खनी उर्दूचा विकास. राजधानी गोलकोंडावरून हैदराबाद येथे हलवलं. औरंगजेबने 1658 मध्ये गोलकोंडा जिंकण्याचा प्रयत्न केला. औरंगजेब कट्टर शासक, विस्तारवादी. दक्षिण भारत जिंकणं हे त्याचं मोठं स्वप्न होतं. गोलकोंडा जिंकणे त्याने का ठरवले? कारण त्याच्यासाठी तिथे अमाप संपत्ती, हिरा व्यापार, अभेद्य किल्ला, स्वतंत्र कुतुबशाही राज्य हे सर्व औरंगजेबला हवं होतं. औरंगजेब जवळजवळ 8 महिने गोलकोंडा किल्ल्यावर वेढा ठोकून होता. औरंगजेब स्वतः मैदानात उतरला आणि आपल्या मुलाला आझम खान याला मोहिमेवर पाठवलं. गोलकोंडा त्याला जिंकता आला नाही. 3 स्तरांची तटबंदी, फते दरवाजा, अन्न व पाण्याचा साठाही भरपूर होता. मुघलांच्या तोफा देखील भिंती भेदू शकल्या नव्हत्या. 8 महिने संघर्ष केला औरंगजेबने. तोफांचा बडीमार, अन्न टंचाई निर्माण करण्याचा प्रयत्न. सैनिक थकले पण किल्ला उभा राहिला. औरंगजेब निराश झाला. त्याला हा गोलकोंडा किल्ला जिंकता आला नाही. औरंगजेबला गोलकोंडा किल्ला जिंकता आला नाही. पण विश्वासघात याचा वापर करून औरंगजेबने हा किल्ला जिंकला. अखेरीस औरंगजेबाने लाच दाखवून किल्ल्यातील एका अधिकाऱ्याला पैसे देऊन फते दरवाजा आतून उघडण्यास सांगितले. ज्याला तलवार जिंकू शकले नाही तो किल्ला विश्वासघाताने पडला. मुघलांचा प्रवेश झाला. आझम खान किल्ल्यात घुसला. मुघल सैन्य आत आले. गोलकोंडा किल्ला पडला. गोलकोंडा किल्ल्यात तोफा या महत्वाच्या होत्या. कुतुबशाही काळात गोलकोंडा हा फक्त किल्ला नव्हता, तर दख्खनमधील सर्वात आधुनिक लष्करी केंद्र होते. त्यामुळे तोफा, बंदुका, दारुगोळा यांना खूप महत्व दिलं गेलं. गोलकोंडातील प्रसिद्ध तोफ नोकरी परीक्षा तोफ म्हणून ओळखली जाते. त्याचे वजन सुमारे 120 किलोमीटर
गोलकोंड्यातील प्रसिद्ध तोफ म्हणजे नोकरी परीक्षा तोफ म्हणून ओळखली जाते. याचे वजन सुमारे 120 किलो आहे. त्याचा उपयोग सैनिक भरतीसाठी जो उमेदवार एका हाताने तोफ उचलू शकतो त्याला नोकरीमध्ये ठेवले जात होते. फते दरवाजावरील संरक्षण तोफ मुख्य प्रवेशद्वार. दरवाजाजवळ मोठ्या लोखंडी तोफा शत्रूजवळ येताच गोळीबार करण्यासाठी ठेवलेल्या आहेत. हत्ती, सैन्य, तोफा सगळं इथे रोखलं जायचं. त्याचप्रमाणे तटबंदीवरील लांब पल्ल्याच्या तोफाही किल्ल्यावर आपल्याला पाहायला मिळतात. किल्ल्याच्या बुरुजावर ठेवलेल्या या तोफा दूरवरून येणाऱ्या शत्रूवर हल्ला करण्यासाठी, वेढा घालणाऱ्या सैन्यावर दबाव धरण्यासाठी याचा उपयोग केला जात होतो. उंचीमुळे तोफेची मारक क्षमता वाढायची. त्याचबरोबर तोफांसोबत वापरली जाणारी यंत्रणाही त्यांची चांगली होती. गरम तेल, उकळतं पाणी, दगड, अग्निबाण, तोफा आणि वरून हल्ला शत्रूसाठी मृत्यूचा सापळाच होता हा. आता आपल्याला जे दिसत आहे ते राजवाडे आहेत. राजांच्या मुला आणि मुलींसाठी हे राजवाडे बनवलेले होते. वरच्या साईडला आपल्याला दिसत आहे ते राजा राणींचा शाही रस्ता म्हणून ओळखला जात होता. आपण जे पाहत आहोत ते जलकुंड आहे. येथे अंघोळीसाठी याचा वापर केला जात होता. आपण जे कुंड पाहिलं त्याच्यामध्ये एका साईडला गरम पाणी आणि गार पाणी येण्याची सोय आहे. याच्यामध्ये गुलाबजल घालून त्यावेळेला राजघराण्यातले लोक अंघोळीसाठी वापर करत होते. आता आपण जिथे उभे आहोत ह्याच्यावरती छत होते आणि समोर आपल्याला दिसत आहेत बेगमसाठी ह्या मेकअप रूम होत्या. त्याचप्रमाणे ह्या साईडला ड्रेसिंग रूम ही आपल्याला पाहायला मिळतात. मध्ये जे कुंड दिसत आहे ते जलकुंड आहे. ही व्यवस्था खास होती कारण स्वच्छता, आरोग्य, सुगंध, राजेशाही प्रतिष्ठा, व्यवस्था, शिस्त त्या काळात राजघराण्याची स्वच्छता ही सत्तेची ओळख होती. कुतुबशाही काळात गोलकोंडा हे जगातील सर्वात मोठं हिरा व्यापारी केंद्र म्हणून ओळखले जात होते. भारत जगातील एकमेव हिरा उत्पादक देश. गोलकोंडा हे क्वालिटी डायमंड साईटचं ब्रँड म्हणून ओळखले जात होते. कृष्णा, गोदावरी नदी परिसर, आजचे आंध्र प्रदेश व तेलंगणा हे हिरे येथून येत होते. किल्ल्याच्या बाहेर खाणी, किल्ल्याच्या आत हिरा बाजार हे सर्व गोलकोंड्यावर होत होतं. किल्ल्यावर हिरा बाजार म्हणून ओळखले जात होते. परदेशी व्यापारी तुर्की, युरोप, अरब येथे हिऱ्यांची तपासणी असे, किंमत ठरवली जात असे, कर वसुली, राजदरबारासाठी खास हिरे निवड होत होते. नैसर्गिक प्रकाशात हिरा तपासला जायचा. योग्य कोन ठरवला जायचा. कमी कल, जास्त चमक, वजन वाचवणं महत्वाचं. म्हणून कट करणारे अत्यंत कुशल कारागीर असायचे. गोलकोंडा किल्ल्यातून गेलेले हिरे हे जगप्रसिद्ध होते. कोहिनूर हिरा, होप डायमंड, दार्या ए नूर डायमंड. गोलकोंडा डायमंड हा शब्द आजही जगात क्वालिटीचं प्रतीक आहे. 1687 मध्ये औरंगजेबाने गोलकोंडा जिंकल्यावर खजिना दिल्लीला नेला. हिरा व्यापार कोसळला. गोलकोंड्याची खरी ताकद हिऱ्यासोबत नष्ट झाली. गोलकोंडाने तलवारीपेक्षा हिऱ्यांनी जग जिंकले. गोलकोंड्यामधील राजांचा दरबार हा
राजांचा खास दरबार सभागृह म्हणून ओळखला जात होता. हा आपण पाहतो आहे तो राजांचा खास दरबार. सुलतान बसायचे, मोठे निर्णय इथे होत होते, न्याय दिला जात होता, परदेशी राजदूतांना भेट दिली जायची. कुतुबशाही सुलतान, विशेषतः मोहम्मद कुली कुतुबशाह, उच्च अधिकारी, सेनापती, न्यायाधीश यांच्यासाठी हा खास सभागृह बनवलेला होता. आपण पाहत आहोत ते बादशाहांचे बेडरूम आहेत. प्रत्येक बेडरूमच्या बाहेर 4 शिपाई असायचे. गोलकोंडा किल्ल्याची वैशिष्ट्य म्हणजे फतेह दरवाजा लोखंडी आणि हत्तीरोधक होता. टाळीची ध्वनी प्रणाली आहे तिथे. गरम तेल ओतण्याची व्यवस्था, अंबरखाना मजबूत, पाणी पुरवठा व्यवस्था, गुप्त बोगदे, दिवाणे एखास. किल्ला पाया न घालता वरून खाली बांधण्यात आलेला आहे. हा किल्ला पूर्ण व्हायला 62 वर्षे लागली. एवढी वैशिष्ट्य असताना देखील किल्ला पडला. याचे कारण म्हणजे विश्वासघात. औरंगजेबाचा मुलगा आझम खान याला हा किल्ला जिंकता आला कारण दरवाजा आतून उघडला गेला. त्यामुळे गोलकोंडा किल्ला पडला. गोलकोंडा किल्ला इतका मजबूत होता, तो जिंकणे शक्य नव्हते. फक्त विश्वासघातामुळे गोलकोंडा किल्ला पडला. शेवटचा कुतुबशाही सुलतान अबुल हसन तानाशाह याला कैदेत घेतले. पुढे दौलताबाद किल्ल्यात ठेवण्यात आले. 169 वर्षाची कुतुबशाही सल्तनत संपली. त्यामुळे औरंगजेबाने अपार संपत्ती, हिरे, सोनं, गोलकोंड्याचा खजिना दिल्लीला पाठवला. औरंगजेबाची त्यात एकच चूक झाली. दख्खन मोहिमेमुळे मुघल खजिना रिकामा झाला. सैन्य थकलं, बंड वाढले. गोलकोंडा जिंकला गेला, पण मुघल साम्राज्य कमकुवत झालं. 1687 मध्ये ज्यावेळेला औरंगजेबने किल्ल्याला वेढा घातला होता, त्यावेळेला मुघलांकडे मोठ्या तोफा होत्या. पण गोलकोंड्याच्या भिंती इतक्या मजबूत होत्या की तोफांचे गोळे निष्प्रभ ठरले. यामुळे असं म्हटले जाते, गोलकोंडा तोफांनी जिंकता येत नाही. मग किल्ला पडला कसा? तर किल्ला पडला हा विश्वासघातामुळे. फतेह दरवाजा आतून उघडला गेला आणि गोलकोंडा पडला. 17व्या शतकात दख्खनमध्ये 3 मोठ्या सत्ता होत्या. मुघल औरंगजेबाची, आदिलशाही विजापूर यांची, कुतुबशाही गोलकोंडा. छत्रपती शिवाजी महाराज यांनी मुघल आणि आदिलशाही यांच्याविरुद्ध स्वराज्यासाठी लढत होते. मुघलांच्या विरोधात असलेला श्रीमंत आणि शक्तिशाली राज्य म्हणून गोलकोंडा होते. औरंगजेब दख्खन जिंकू पाहत होते. त्यामुळे शिवाजी महाराजांनी गोलकोंडा यांना आपले मित्र बनवले. कुतुबशाही सुलतान आणि शिवाजी महाराज हे मित्र झाले. त्यामुळे औरंगजेबाला गोलकोंडा जिंकता आला नाही. गोलकोंडा किल्ल्यातील आणि एक वैशिष्ट्य म्हणजे नगिना गार्डन. हे गार्डन गोलकोंडा किल्ल्यातील राजघराण्यासाठी बनवलेला खास बाग परिसर होता. नगिना म्हणजे मोलाचा दागिना, म्हणजेच बाग किल्ल्याचा दागिना होते. कुतुबशाही सुलतान, राणी व राजपरिवार, खास पाहुणे व राजदूत यांच्यासाठी हे नगिना गार्डन बनवलेले होते. नगिना गार्डनची रचना आणि सौंदर्य खूप छान आहे. 4 बाग पद्धत, मध्यभागी फवारा, 4 दिशांना पाण्याच्या नळ्या, सममिती असं हे गार्डन बनवलं होतं. फुलं आणि झाडं, गुलाब, जाई, केवडा, औषधी वनस्पती ही सर्व फुले या नगिना गार्डनमध्ये मिळतात पाहायला.
पाणी पुरवठ्याची व्यवस्था. गुप्त तलाव. येथून पाणी पुरवले जात होते. दगडी पाईपलाईन, हाताने चालणारी खुली प्रणाली. येथूनच 480 फूट उंच राजवाड्यांपर्यंत पाणी आणलं जायचं. 1687 नंतर जेव्हा औरंगजेबाकडे हा किल्ला गेला, त्यानंतर मुघलांचा ताबा आला. बागेची देखभाल थांबली, फवारे कोरडे पडले. फक्त आता आपल्याला इथे दिसतात काही यांचे अवशेष. पण वैभवाची आठवण अजूनही आपल्याला इथे पाहायला मिळते. नगिना गार्डन दाखवतं कुतुबशाहीची सौंदर्यदृष्टी, स्थापत्य, निसर्ग यांचा समतोल. राजेशाही जीवनशैली. शिवाजी महाराजांनी कर्नाटक स्वारी 1677 मध्ये केली. आदिलशाही प्रदेशात प्रवेश केला. अनेक किल्ले जिंकले. गोलकोंडाने आर्थिक मदत केली. मराठ्यांना वाट मोकळी करून दिली. कारण त्यांना माहित होतं शिवाजी महाराज दख्खनची ढाल होते. नगिना गार्डन आज आपल्याला शांत दिसतं, पण कधी येथे राज करणाऱ्यांनी येथे विश्रांती घेतली होती. गोलकोंडा किल्ल्याचे प्रवेशद्वार. तेथील काही ठळक वैशिष्ट्ये. अंबरखाना रचना. तेथील इतिहास. जर तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.